तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करायची काही जरूरत नाही। व्हिडिओ पहा, फक्त आवडला असेल तर एक वेळा लाईक करून टाका। चल ठीक आहे, तर चालू करू आपल्या व्हिडिओला। तर आजचा विषय कसा आहे, आमच्या गावातल्या लाईन बद्दल दोन गोष्टी सांगत आहे तुम्हाला, आणि तुम्ही चांगली प्रेमाने ऐका ना, व्हिडिओला लाईक करून टाका। तर मित्रांनो, आमच्या गावातली लाईन एवढी मादरचोद आहे, मला तर आमच्या गावच्या लाईनीवर अजिबात विश्वास नाही आहे। कवडीचा विश्वास नाही, कधी येईल ना कधी जाईल। हो मित्रांनो, खरी गोष्ट आहे। तुम्हाला मजाक वाटताय का? या आमच्या गावच्या लाईनीचे तर मी बहुत शिवा घेतो, याची मा बहीण एक करून ठेवून देतो, तरी भोसडीच्या लाईनीला अक्कल तर अजिबात नाही। तर मित्रांनो, मी लाईनीच्या काम शिवा घेतो, तर हे लाईन एवढी भोसडीची मादरचोद आहे, कधीच कोणत्या कामाच्या टायमावर राहत नाही, बिनफालतूच्या टायमावर राहते बरोबर। तर आमच्या गावच्या लाईनीचा एक रिवाज आहे, सांगतो तुम्हाला। तर भोसडीची लाईन काय करते, जेव्हा मोबाईलची चार्जिंग सरत आली रे आली ना, जेव्हा चार्जिंग लावतो म्हणला तेव्हा लाईन गेली समज। काय माहित, साला तिला माहीतच राहते वाटते आता हे मोबाईल चार्जिंग लावणार आहे म्हणून, त्या टायमावर बरोबर जाते। आणि आता एक दुसरी समस्या आहे का, आता पहा, टीव्हीवर कोणता तरी चांगला पिक्चर लागला ना, आता त्याला पूर्ण मन लावून पाहतो म्हणला तर झाला, त्या टायमावर लाईन गेली समज। और सुनो, जेव्हा कधी गावातला कार्यक्रम राहिला तर त्या दिवशी तर लाईन गेलीच समजा, आणि हा कार्यक्रम होऊन जाव, जेवण होऊन जाव, तरी काय ते लाईन येत नाही। आणि सगळं झाल्यावर मग त्या लाईनीला चेव येते, मग येते आरामशीर। असे हे पडे आमच्या गावच्या लाईनीचे। आणि जेव्हा त्या लाईनीची गरज नाही राह आम्हाला, तेव्हा त्या टायमावर बरोबर राहते दिया रात। आणि ऐका, जराशी हवा धुवून सुटली ना, पाणी आला थोडसा तर पहा मग, पाणी येते झाटभर, लाईन जाते रातभर। अशी गत आहे आमच्या गावातल्या लाईनीची। पाणी येते झाटभर, लाईन जाते रातभर, आणि बिल येते हातभर। आणि साला आम्ही काय गावातले मिडल क्लास लोक, कोणाच्या घरी इन्व्हर्टर राहते मिडल क्लास लोकांच्या गावात? आमच्या गावातली गत अशी आहे भाऊ, आणि तुमच्या गावातली गत कशी आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला।